नमस्कार मित्रांनो, मी स्वागत करतो माझ्या यूट्यूब चॅनलला. मी आज आपल्यासाठी एक गणिताचा PYQ घेऊन आलो आहे. चला तर बघूयात आपण. एका वर्तुळाचे क्षेत्रफळ 616 चौरस सेंटीमीटर आहे. तर त्या वर्तुळाची त्रिज्या किती? तर वर्तुळाच्या क्षेत्रफळाचा फॉर्म्युला काय आहे सर्वांना माहिती आहे आपल्याला. पाय आर स्क्वेअर. मग पाय आरचा वर्ग बरोबर 616 प्रश्नामध्ये दिलं आहे बरोबर. तर पायची किंमत आपल्याला सर्वांना माहिती आहे. किती घेणार आपण? 22/7. तर पायच्या ऐवजी आपण काय घेणार? 22/7 गुणिले आर स्क्वेअर. आर म्हणजेच त्रिज्या बरोबर. आर म्हणजेच त्रिज्या, तर 616. तर आपण याला 22/7ला तिकडे घेऊन जाऊयात. तर आर स्क्वेअर बरोबर म्हणजे आर म्हणजेच त्रिज्या मित्रांनो, 616 गुणिले 7/22. तर याला भाग देऊ आपण. 11ने भाग जाईल असं मला वाटतंय. 11 दुणे 22, 11 5 55, उरले 6, 11 6 66. म्हणजेच किती उरले? 56 गुणिले 7. म्हणजे वरती किती उरले? 56 गुणिले 7 भागिले 2. म्हणजेच आर स्क्वेअर म्हणजे त्रिज्याचा वर्ग बरोबर 56 गुणिले 7 भागिले 2. तर याला आपण काय करूयात? परत 2 याला भाग देऊयात. 2 दुणे 4, 2 दुणे 4 उरला 1, 2 8 16. तर मग आरचा वर्ग बरोबर 28 गुणिले 7 बरोबर. तर आपण आता काय करूयात? आरचा वर्ग तसंच ठेवूयात. तर याला आपण 7 चौक 28 लिहू शकतो आपण. 7 चौक 28 बरोबर गुणिले 7. मग आपल्याला वर्गमूळ घ्यायचा आता. आरचा वर्ग आहे, तर त्रिज्या काढायला सांगितलं आपल्याला, तर वर्गमूळ घ्यायचं. इथं 2 वेळा 7 आलेला आहे, तर वर्गमूळ घेतेवेळी एकच 7 घेऊयात आपण. 1 7 घेऊयात. आणि 4चं वर्गमूळ किती? 2. तर या दोघांचा गुणाकार करा, आपल्याला त्रिज्या भेटून जाईल. तर दोघांचा गुणाकार 7 दुणे 14. इथले तुम्ही तर आर बरोबर किती आलं? 14. म्हणजेच त्रिज्या किती आली? 14. आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो.